नमस्कार. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर पहिली काही मिनिटं तेजी होती. त्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत मार्केटमध्ये घसरण होती. पुन्हा रिकव्हरी बघण्यास मिळालेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज मार्केट तेजीमध्ये बंद झालेली आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 336 पॉईंटने वाढून 83,871 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 121 पॉईंटने वाढून 25,695 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये बीएसई टेलिकॉम इंडेक्स 1.59% वर आहे. बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 1.19% वर आहे. बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 0.33% खाली आहे. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.20% वर आहे. बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.09% खाली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील होण्याची शक्यता वाढलेली आहे. याखेरीज जागतिक संकेत उत्तम आहेत. या दोन मुख्य कारणांमुळे आज तेजी दिसून आलेली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: इंटरग्लोब एव्हिएशन 3.47%, भारत इलेक्ट्रॉनिक 2.51%, महिंद्रा अँड महिंद्रा 2.33% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: बजाज फायनान्स 7.35%, ओएनजीसी 0.78%, अपोलो हॉस्पिटल 0.38% असे घसरण आहे. आज एफआयआयने 803 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 2,188 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. आज बीएसई, टाटा पॉवर सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत. एकंदरीत आजचा दिवस शेअर मार्केटसाठी उत्तम ठरलेला आहे. धन्यवाद.